नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुद्धेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आज आपण चौथी शिष्यवृत्ती प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा याच्यातील प्रकरण 9 बेरीज घेणार आहोत. 5 अंकी संख्यापर्यंत हातच्याची बेरीज शाब्दिक उदाहरणे आपण पाहणार आहोत. तर याच्यात आज स्वाध्याय 9.1 पाहणार आहोत आपण. तर आपल्याला सांगितलं इथं 799 म्हणजे 79,999 अधिक 1 यांची बेरीज किती आहे? आता आपल्याला हा प्रश्न करताना कधी पण काय करायचं, एकक दशक पासून लिहायचं आहे आणि नंतरच हे सॉल्व्ह करायचं आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. तर हे 10,000पर्यंत अंक आहे. हे 9 एकक स्थानचा आहे, हा 9 दशक स्थानचा आहे, हा 9 शतक स्थानचा आहे, हा 9 हजार 10,000 स्थानचा आहे, हजार स्थानचा आहे, हा 10,000 स्थानचा आहे. 7 त्याच्यानंतर एक मिळवायचं आहे आपल्याला. इथे एक मिळवला आपण. आता बेरीज करायची याची. बेरीज करताना 9 ने 1 10 झाले, 10ला 0 हाताला 1, 9 ने 1 10, 10ला 0 हाताला 1, 9 ने 1 10, 10ला 0 हाताला 1, 9 ने 1 10, 10ला 0 हाताला 1, 7 आणि 1 8. मग आपलं उत्तर आलं 80,000 उत्तर आलेलं आहे. 80,000 हे उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला इथे 3 संख्यांची बेरीज करायची आहे. तर ते पण आपण काय करतो, हातचे घेऊ आणि उत्तर करू. हे करताना आपण हा दुसरा प्रश्न करतो. तर त्याच्यासाठी मी काय करतो, एकक, दशक, शतक, हजार एवढंच लिहावं लागेल आपल्याला, कारण 4 अंकी संख्या आहेत. तर ही पण 4 अंकी संख्या आहे, लिहायची गरज नाही, परंतु आपण हे सॉल्व्ह करताना आपल्याला कंटाळा नाही करायची, निष्काळजी नाही करायची, व्यवस्थित लिहायचं. 6,554 आणि लिहिताना थोडं खुल्लं खुल्लं लिहायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित उत्तर येईल आपलं. त्याच्यानंतर आपल्याला 11,199 17,268 7,811 आहे. सॉरी, 7,811. त्याच्यानंतर हे 3,963 आहे. त्या सर्वांची बेरीज करायची. या सर्वांची बेरीज करेल मी आता. 4 आणि 1 5 आणि 5 आणि 3 8, 8ला 8, 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, 12ला आपण 2 लिहायचे, हाताला 1, 8 आणि 1 9, 9 8 17, 17 9 26, 26ला 6 चले 2, 6 मध्ये 2 मिळवले 8, 8 आणि 7 15, 16 17 18. इथे 18ला 18 उत्तराला 18,628. 18,628 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटेल. तिसरा प्रश्न आहे 10,000, 1,000 आणि 999 ह्या तिघांची बेरीज करायची. तिथे पण आपण एकक, दशक, शतक लिहू. एकक, दशक, शतक, हजार आणि हे 10,000 स्थानचा अंक. 10,000 स्थानचा अंक पहिले लिहू. त्याच्यानंतर 1,000, त्याच्यानंतर 999. या सर्वांची आपल्याला बेरीज करायची. इथे 9 येतील, इथे पण 9 येतील, इथे 9 येतील, इथे 1 येईल आणि इथे 1 येईल. मग यांची बेरीज काय होणार, 11,999. 11,999 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटेल. पुढचा प्रश्न घेऊत आपण. इथे जर 2,500 अधिक 3,000 बरोबर 6,000, तर आपल्याला जर न पाहता आपण तरच पाहायचं. ठीक आहे. आणि एकक, दशक, शतक, हजार लिहूत. एकक, दशक, शतक, हजार, कारण ही 1000 4 अंकापर्यंतची संख्या आहे. त्याच्यानंतर आपण काय करू, हे मांडून घेऊ. 1000 पर्यंतची संख्या आहे. एकक, दशक, शतक, हजार पर्यंतची संख्या आहे, मांडून घेऊ. 10 झाले हाताला 1,
9 ने 1 10 झाले, 0 इथे येईल, इथं पण 0 आला, हातचा एक 4 ने 4 आणि 5 9, 9 ने 1 10ला 0 हातचा एक आणि 3 आणि 2 5 आणि 1 6 हे पण उत्तर आलं आपलं 6000 आलं. 6000 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊ. अतिशय सोपे असे उत्तर आहे त्याचे सर्व प्रश्नाचे. काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न घेऊत आपण. 4 अंकी लहान समसंख्या आणि 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या यांची बेरीज. तर लहानात लहान 4 अंकी समसंख्या जी आहे, ठीक आहे, ती 1000 आहे व मोठ्यात मोठी 4 अंकी विषम संख्या जी आहे ती आहे 9999. ठीक आहे, 9999. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोघांची काय करायची, बेरीज करायची. जे 9999 आणि 1000 या दोघांची जर बेरीज केली 999 आणि 10 10999 हे उत्तर येते. 10999 पर्याय क्रमांक 4 मध्ये. असा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो नवोदयला पण येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास चांगला केला तर तुमची नवोदयची पण तयारी चांगली होणार आहे. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा प्रश्न अतिशय चांगला व्यवस्थित आहे आणि थोडा विचार करायला लावणार आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला सांगितलं 2 संख्यातील फरक आपल्याला सांगितला आणि त्यातील लहान संख्या दिली असल्यास मोठी संख्या आपल्याला करायची. आपल्याला मोठी संख्या माहित नाही, तर आपण ग्राह्य धरू मोठी संख्या x आहे. ठीक आहे. त्याच्यातून ही लहान संख्या वजा केली 14613 बरोबर. आपल्याला त्याच्यातला फरक म्हणजेच वजाबाकी किती आला आपल्याला 17529. विद्यार्थी मित्रांनो मी हा प्रश्न पर्यायावरून पण केला असता, परंतु तुम्हाला सर्व प्रकारचे कॅल्क्युलेशन आतापासूनच येणं फार गरजेचं आहे, जेणेकरून पुढे जाऊन गणितामध्ये फार कमी वेळ लागेल. नाहीतर गणित सॉल्व्ह करताना आपल्याला भरपूर वेळ लागतो. टेक्निक समजून घ्यायची आपल्याला. ठीक आहे. एखादी संख्या 2 संख्येतील फरक सांगितला त्याने 17529. ठीक आहे. लहान संख्या दिली कारण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, मग मोठी संख्या मी x पकडली, लहान संख्या मी जी दिलेली आहे ती घेतली आणि त्यांची वजाबाकी फरक दिलेला आहे. आता मी काय करेल, हे वजाबाकीचं इकडे नेताना आपलं बेरीज होते विद्यार्थी मित्रांनो. 17529 हे वजाचं इकडे जाऊन काय होते, बेरीज. ठीक आहे. मग आता ह्या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. 17529 अधिक 14613 ह्या दोघांची जर बेरीज केली 2 हातचाला 1 2 आणि 3 आणि 4 5 आणि 6 11 हातचाला 1 8 आणि 4 12 हातचाला 1 1 आणि 1 2 आणि 1 3. मग आपलं उत्तर आलं 32142. 32142 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. इथे आहे 5,500, 4,500 आणि पाऊणशे म्हणजे किती. आता हे 5,500 म्हणजे काय होणार, 5250. त्याच्यानंतर 4,500 म्हणजे किती होणार, 4,500 म्हणजे 4,500 पहिले लिहून घेऊत आपण. नंतर पाऊणशे पाऊणशे म्हणजे किती होणार, पाऊणशे म्हणजे 75 होतात. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पाऊणशे म्हणजे किती होतात, 75 होतात. ह्या तिघांच्यात आपल्याला बेरीज करायची. तर तिघांची बेरीज करू आपण. 5250 घेऊ, 4500 आणि हे एकक दशक असल्यामुळे एकक आणि दशक हे आपल्याला उलटून लिहून पण करू शकतो आपण. ठीक आहे. ह्यांची तिघांची बेरीज करायची. 7 आणि 5 5 आणि 7 12ला 2 हातचाला 1 5 आणि 2 7 आणि 1 8 हे 9 झाले. 9825 उत्तर येईल. 9825 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये येईल. नंतर पुढचं प्रश्नाचं उत्तर घेऊत आपण.
आता आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी आपल्याला विचारलं बेरीज करायची आहे. ठीक आहे, मी हे पहिले मांडून घेतो. त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर डॉट आणि हे त्याच्यानंतर 2. ठीक आहे, इथे 4 दिलं म्हणजे 4 मी इंग्लिशमध्ये लिहितो, त्रिकोण लिहितो 7 आणि इथे 9. ठीक आहे, आणि उत्तर इथे दिलं 9821 9821. आपण याला सॉल्व्ह करू. पहा 2 आणि 9 11 होतात. 11ला इथे येणार 1, हातचाला 1 इथं. आता पहा 7 आणि 1 8 होतात. आता 8 मध्ये किती मिळवल्यावर 2 येतात? 8 मध्ये आता तुम्हाला वाटेल की 8 मध्ये सर मिळवले नाही, वजाबाकी केल्यावर 2 येतात. परंतु 8 मध्ये जर आपण 4 मिळवले आहे की नाही, 7 आणि 1 8. 8 मध्ये 4 मिळवलं तर 12 होतात. 12ला मग आपण इथे 2 लिहितो. आपल्याला इथे वजाबाकी नाही, आपल्याला इथे बेरीज दिलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला बेरीजच करायची आहे. तर इथे जर मी 4 लिहिले तर इथं 7 आणि 1 8 आणि हे 4 12 होतात. हा चाल 1 इथं येईल. 6 मध्ये 1 मिळवले 7. आता 7 मध्ये किती मिळवल्यावर आपल्याला इथं 8 येतील. तर 7 मध्ये 1 मिळवलं तर विद्यार्थी मित्रांनो 8 येईल. त्याच्यानंतर काय येणार, इथे काय हातचा नाही आला. 4 मध्ये किती मिळवल्यावर 9 येतील. 4 मध्ये इथे जर मी 5 जर माझे असतील तर हे 5 आणि 4 आणि 9 होतील. मग आता आपल्याला उत्तर लिहिताना गडबड नाही करायची हां. ठीक आहे. नाहीतर उत्तर लिहिताना मुलं काय करतात, थोडं गडबड करतात आणि उत्तर काढतात, पण उत्तर लिहिताना गडबड केल्यामुळे उत्तर चुकतं. तर पहिले जे स्टार मार्क आहे ते लिहून घ्यायचं. इथे हा क्रम लिहून घ्यायचा स्टार मार्कचा. त्याच्यानंतर डॉट आणि त्याच्यामध्ये गोल. त्याच्यानंतर त्रिकोण लिहून घ्यायचा आहे. आता याचं उत्तर काढायचं विद्यार्थी मित्रांनो. या स्टार मार्कच्या जागी आपल्याला खाली लिहायचे 5. ह्या गोलच्या जागी लिहायचे आपल्याला 4 आणि ह्या त्रिकोणाच्या जागी 1. म्हणजे उत्तर हे 5 4 1. उत्तर 5 4 1 कुठे जर पाहिलं इथे 5 इथं 5 4 1 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचं उत्तर घेऊ. पुढचा प्रश्न आहे 3625 व 2375 यांची बेरीज. तर 3625, 2375, 2375 या दोघांची बेरीज केली. 0 हातचाला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10 हातचाला 1, 3 आणि 6 आणि 3 9 आणि 1 10 हातचाला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6. तर हे उत्तर झालं 6000. तर 6000 आपल्याला लिहिताना इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2 4 6 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या यांच्यातील बेरीज. आता आपल्याला इथे जर पाहिलं तर इथे 3च अंक दिले, पण आपल्याला तयार करायची संख्या 5 अंकी. तर सर्वात मोठी 5 अंकी संख्या आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या. तर सर्वात मोठी जर 5 अंकी संख्या करायची तर 6 4 2 ही सर्वात मोठी 3 अंकी झाली. आता आपल्याला मोठी संख्या करायची सर्वात मोठी, तर जो मोठा अंक आहे तो पुन्हा पुन्हा लिहायचा. ठीक आहे, आणि आधी लिहायचा. ठीक आहे. आता ही 4 अंकी सर्वात मोठी संख्या होईल. अजून आपण 6 लिहिली, ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या होईल. आणि लहानात लहान जर संख्या केली आपण 3च अंकी, तर इथून जर पाहिलं आपण हे 2 पहिले येईल, नंतर 4 येईल, नंतर हे 6 इथे येईल. आणि लहानात लहान अंक जो आहे तो सुरुवातीला लिहायचा असतो. हे 2 हे 2. मग ठीक आहे. इथं मोठ्यात मोठा अंक आपण सुरुवातीला लिहिला. इथं लहानात लहान संख्या करताना लहानात लहान अंक सुरुवातीला लिहायचा. आता आपल्याला बेरीज करताना याची बेरीज करू. ठीक आहे. 88,888 उत्तर येईल. 88,888 आपल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटतं. अशा प्रकारे आपण स्वाध्याय क्रमांक 9.1 पाहिला. 9.2 पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत चला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईकच्या नंतर जर हाईप ऑप्शन आलं तर हाईप पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.